चांदूर बाजार शहरात गेल्या 2 वर्षात कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत होता। त्यामध्ये काजळी गावामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात दिसत होता। अशा वेळी ग्रामपंचायत काजळी येथे मीटिंग करून कोरोना मुक्त गाव कसे होणार असे ग्रामपंचायत सरपंच अरविंद कपले, उपसरपंच किशोर थोराईत व ग्रामपंचायत सदस्य व सचिव संगीता खेरडे यांच्या सहाय्याने काजळी गावामध्ये लसीकरण झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य विभाग येथे निवेदन देण्यात आले। संत गाडगेबाबा यांच्या फोटोचे पूजन करून रिबीन कापून लसीला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित सरपंच अरविंद कपले, उपसरपंच किशोर थोराईत, सचिव संगीता खेरडे, ग्रामसेवक प्रफुल्ल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सविता अवसरमोल, लीना देशमुख, सुनीता राजस, समाधान अवसरमोल, रोशन टिगणे, सचिन देशमुख, त्याबरोबर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोंडे, डॉक्टर काटोलकर, आरोग्य सहाय्यक आर वैद्य, राजेंद्र मोहोड, डॉक्टर मनीषा कुटे, आरोग्य सेविका एस बोडाईक, आशा सेविका संध्या कपले, निलिमा रंगारी, अंगणवाडी सेविका सुने, सुषमा यावले आदी सर्व उपस्थित होते। आज आमच्या इथे उपकेंद्र काजळी अंतर्गत कोरोना या आजारावर जे लसीकरण केले जाते ते आज ठरवण्यात आलं। आमचे ग्रामपंचायतचे सरपंच बंडूभाऊ कपले, अरविंद कपले, उपसरपंच किशोरजी थोराईत यांच्या माध्यमातून आम्हाला निवेदन मिळाले। त्याच्या आधीच आम्ही प्रयत्नात होतो, परंतु लसचा शॉर्टेज असल्या कारणामुळे आम्हाला थोडा आमच्या गावामध्ये काजळीमध्ये लसीकरण करण्यात विलंब होत आहे। त्या कारणामुळे मी तुम्हाला सर्वांना क्षमा मागतो। तरीसुद्धा आम्ही आमचे आरोग्य अधिकारी डॉक्टर खोंडे मॅडम, कुटे मॅडम, आमच्या आशा वर्कर यांच्या सर्वांचे आम्ही प्रयत्न करून आम्ही काजळी उपकेंद्रामध्ये लसीकरण आणले आणि आज पूर्ण गावामध्ये सरपंच, उपसरपंच, जे सचिव खेरडे मॅडम, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी खूप प्रतिसाद दिला आणि गावात योग्य तऱ्हेने कोरोना-19 लसीकरण आम्ही पूर्वत्वात नेत आहोत। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।